फायनान्सच्या जगातनं एक प्रश्न अनेक वर्ष लोकांना सतावत होता, तो म्हणजे भविष्यातल्या एखाद्या अनिश्चित गोष्टीची आजची अचूक किंमत ठरवायची तरी कशी. चला तर मग या विश्लेषणामध्ये आपण याच रहस्याचा पडदा उचलणार आहोत. हाच तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे की ज्या भविष्याबद्दल काहीच नक्की सांगता येत नाही त्याची आजची किंमत कशी ठरवायची. म्हणजे बघा, समजा एक स्टॉक ऑप्शन आहे, उद्या त्याची व्हॅल्यू काय असेल हे अक्षरशः कुणालाच माहीत नाही. मग आज त्याची एक योग्य किंमत कशी ठरवणार, नाही का? हे कोडं समजून घ्यायचं असेल तर आधी कॉल ऑप्शन म्हणजे काय हे पटकन समजून घेऊया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर भविष्यात एका ठरलेल्या किमतीला एखादा स्टॉक विकत घेण्याचा अधिकार पण जबाबदारी नाही. आणि याच अधिकाराची किंमत ठरवणं हेच तर सगळ्यात मोठं आव्हान आहे. भविष्यात स्टॉकची किंमत जर वाढली तर नफा कितीही होऊ शकतो, पण जर किंमत खाली गेली तर नुकसान फक्त ऑप्शनसाठी दिलेल्या पैशांपुरतंच मर्यादित असतं. म्हणूनच त्याचा जो परतावा आहे तो हॉकी स्टिकसारखा दिसतो. आणि खरं सांगायचं तर 1970च्या दशकापर्यंत याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. गंमत म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर एका अगदीच वेगळ्या ठिकाणी दडलेलं होतं. ते शोधण्यासाठी आपल्याला फायनान्सच्या दुनियेतून थेट घोड्यांच्या शर्यतीच्या मैदानावर जावं लागेल. कल्पना करा की एक बुकी आहे ज्याला ऑड्स ठरवायचे आहेत. घोडा नंबर 1 वर लोकांनी $10,000 लावलेत आणि घोडा नंबर 2 वर $50,000. आता त्या बुकीसमोर एक मोठा निर्णय आहे. जिंकण्याच्या खऱ्या शक्यतेनुसार ऑड्स ठरवायचे की लोकांनी लावलेल्या पैजेनुसार. या दोन मार्गांमध्ये खूप मोठा फरक आहे. एक मार्ग त्याला स्वतःला जुगारी बनवतो, तर दुसरा मार्ग त्याला या खेळातून पूर्णपणे सुरक्षित बाहेर काढतो. बघूया तरी कसं. जर त्या बुकीने खऱ्या शक्यतेनुसार 4-6 असे ऑड्स ठेवले तर तो स्वतः एक पैज लावतोय. म्हणजे जसं इथे दिसतंय, घोडा 1 जिंकला तर त्याला फायदा होईल, पण घोडा 2 जिंकला ज्याची शक्यता जास्त आहे तर त्याला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतील. हा तर सरळ सरळ जुगार झाला. पण जर त्या बुकीने लोकांनी लावलेल्या पैशांनुसार 5-1 ऑड्स ठेवले तर काय होतं? जणू काही जादूच. विचार करा, घोडा 1 जिंकला, हरकत नाही, त्याला जिंकणाऱ्याला द्यायला लागणारे $50,000 कुठून येणार? बरोबर, घोडा 2 वर ज्यांनी पैसे लावले होते त्यांच्याकडून. आणि जर घोडा 2 जिंकला तर त्याला द्यायला लागणारे $10,000 घोडा 1 वरच्या लोकांकडून येतात. म्हणजे निकाल काहीही लागो, बुकीला काहीच फरक पडत नाही. तो पूर्णपणे सेफ आहे. त्याचं काम फक्त कमिशन घेण्यापुरतं उरतं. आणि हाच तो महत्त्वाचा मुद्दा आहे. बुकीने भविष्य काय असेल याचा अंदाज लावण्याचा प्रयत्नच केला नाही. त्याने फक्त लोकांच्याच पैशांचा वापर करून स्वतःसाठी एक अशी स्थिती निर्माण केली जिथे कोणतीही जोखीम नाही. त्याने अनिश्चिततेलाच हरवलं. चला आता बघूया की जोखीम पूर्णपणे काढून टाकण्याची ही ब्रिलियंट आयडिया आपल्या स्टॉक ऑप्शनची किंमत ठरवण्यासाठी कशी कामाला येते. फायनान्शियल इंजिनियर्सच्या हे लक्षात आलं की आपणही त्या बुकीसारखंच काहीतरी करू शकतो. यालाच रेप्लिकेशन किंवा प्रतिकृती म्हणतात. पहिली पायरी ऑप्शनचे भविष्यात काय काय परतावे असू शकतात ते ओळखायचं. दुसरी पायरी स्टॉक आणि कॅश वापरून एक असा पोर्टफोलिओ बनवायचा ज्याचे भविष्यातले परतावे अगदी हुबेहूब त्या ऑप्शनसारखेच असतील. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची पायरी, तो पोर्टफोलिओ बनवायला आज जेवढा खर्च येईल बरोबर तेवढीच त्या ऑप्शनची योग्य किंमत असायला पाहिजे. म्हणजे इथे मुद्दा भविष्य वर्तवण्याचा नाहीच आहे, तर भविष्याची प्रतिकृती बनवण्याचा आहे. साधा नियम आहे, जर 2 गोष्टींचे भविष्यातले परिणाम अगदी सारखे असतील तर त्यांची आजची किंमत पण सारखीच असली पाहिजे. नाहीतर बाजारात फुकटचा पैसा कमावण्याची संधी निर्माण होईल. प्रतिकृती बनवण्याची हीच जबरदस्त संकल्पना प्रसिद्ध ब्लॅक शोल्स फॉर्म्युलाच्या केंद्रस्थानी आहे. 1973 मध्ये ब्लॅक, शोल्स आणि मर्टन यांनी हे संशोधन प्रसिद्ध केलं आणि फायनान्सच्या जगात अक्षरशः एक क्रांती झाली. व्यापाऱ्यांच्या हातात आता किंमत ठरवण्याचं एक पक्कं साधन आलं आणि ऑप्शन मार्केट प्रचंड वाढलं. याच कामासाठी त्यांना पुढे जाऊन अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिकही मिळालं. या फॉर्म्युल्याने एक थक्क करणारी गोष्ट समोर आणली. ऑप्शनची किंमत ठरवताना स्टॉक वर जाईल की खाली ह्या आपल्या वैयक्तिक मताला काहीही अर्थ नाही. सगळ्यात महत्त्वाचा घटक फक्त एकच आहे, स्टॉकची अस्थिरता म्हणजे व्होलॅटिलिटी. भविष्यात काय होईल याचा अंदाज नाही, तर भविष्यात किती चढउतार होऊ शकतात फक्त हेच महत्त्वाचं. अच्छा, तर मग हा सगळा सिद्धांत खऱ्या बाजाराच्या गोंधळात टिकतो का? तर याचं उत्तर आहे हो, अगदी 100% टिकतो. याचा एक भक्कम पुरावा म्हणजे पुट कॉल पॅरिटी. आता पुट ऑप्शन म्हणजे भविष्यात स्टॉक विकण्याचा हक्क. तर हा सिद्धांत सांगतो की एक कॉल ऑप्शन विकत घेणे आणि त्याचवेळी एक पुट ऑप्शन विकणे याचा एकत्रित परिणाम एका फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट सारखाच होतो.
म्हणजे त्याचा परतावा हा पूर्णपणे निश्चित असतो, त्यात कोणतीही अनिश्चितता नसते. आणि हा संबंध नेहमी खरा असायलाच पाहिजे. जर यात थोडा जरी फरक पडला तर आर्बिट्राइज नावाची एक संधी निर्माण होते, म्हणजे जोखीम न घेता नफा कमवण्याची संधी. आणि ॲपल स्टॉकच्या खऱ्याखुऱ्या मार्केट डेटामधनं हे अगदी स्पष्ट दिसतंय. इथे बघा, पोर्टफोलिओ ए आणि पोर्टफोलिओ बी या दोन्हीची किंमत अगदी तंतोतंत सारखी आहे, $34.15. याचा अर्थ एकच आहे, बाजार प्रतिकृतीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतो. जर या आकड्यांमध्ये एका क्षणासाठी जरी फरक पडला असता ना, तर अल्गोरिदमने तो लगेच ओळखला असता आणि काही सेकंदातच त्या किमती पुन्हा जागेवर आणल्या असत्या. प्रतिकृतीद्वारे किंमत ठरवणं हा फक्त एक सिद्धांत नाहीये, तो फायनान्सचा एक नियम आहे. अर्थात असं नाहीये की हे मॉडेल एकदम परफेक्ट आहे. त्यात काही गोष्टी गृहीत धरल्या आहेत, जसं की व्हॉलेटॅलिटी स्थिर असते, जे खरं तर तसं नसतं. पण त्या मॉडेलच्याही पलीकडे जाऊन जी मूळ कल्पना आहे ना, प्रतिकृती तयार करून किंमत ठरवण्याची, ती आजही मॉडर्न फायनान्सचा आत्मा आहे. हा विचार आपल्याला फक्त ऑप्शनची किंमत नाही, तर खुद्द अनिश्चिततेची किंमत ठरवायला शिकवतो. आणि मग एक मोठा प्रश्न उभा राहतो की जर आपण आर्थिक भविष्याची किंमत इतक्या अचूकपणे ठरवू शकतो, तर मग फायनान्सच्या बाहेर आपल्या आयुष्यातल्या दुसऱ्या अनिश्चित गोष्टींची किंमत ठरवण्यासाठी या विचाराच्या मर्यादा कुठे संपतात?